विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती याकरिता महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आणि उत्तर लगेचच सांगेल, जेणेकरून कमी वेळात जास्त प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो आपणाकडून प्रॅक्टिस होणार आहेत. फक्त प्रश्न बघताना एक रिक्वेस्ट आहे, प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा मी ऑप्शन रीड करत असेल तेव्हा आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही डेली बेसिसवर टेस्ट जर सॉल्व्ह केल्या तर ते प्रश्न नक्कीच तुमच्या लक्षात राहतील. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करायचं आहे. पहिला प्रश्न आहे, जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन आहेत मिश्र, केवल, संयुक्त की अज्ञार्थी. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 मिश्र हे विद्यार्थी मित्रांनो वाक्य आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? ऑप्शन आहे सातारा, वाई, कराड की फलटण. तर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय आहे. नेक्स्ट, खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. ऑप्शन आहे चोराच्या मनात चांदणे, कर नाही त्याला डर कशाला, ज्याच्या हाती ससा तो पारधी की गर्वाचे घर खाली. तर खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला. नेक्स्ट, अजीवनसत्व अभावी कोणता आजार होतो? ऑप्शन आहेत बेरीबेरी, मुडदूस, स्कर्वी की रात आंधळेपणा. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 रात आंधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. नेक्स्ट, गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे 26 ऑगस्ट, 28 जून, 26 जुलै की 28 मे. व्हिडिओ पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. राईट आन्सर आहे 26 ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन आहेत 1965, 1966, 1967 की 1955. तर लक्षात घ्या, ज्ञानपीठ पुरस्काराची जी सुरुवात आहे ती 1965 पासून करण्यात आली आहे. नेक्स्ट, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? ऑप्शन आहेत बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर की यापैकी नाही. तर मराठी भाषेचे पाणिनी ही ऑप्शन क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. नेक्स्ट, बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत नाशिक, पुणे, नागपूर की औरंगाबाद. तर बेडसा हे जे गुफा मंदिर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत नाशिक, पुणे, नागपूर की औरंगाबाद. तर लक्षात घ्या, राज्यातील जो पहिला डिजिटल जिल्हा आहे तो आहे नागपूर, जी आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि जिल्हा ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरतं. तसेच या ठिकाणी जी निरी आहे पर्यावरण संस्था आहे ती देखील नागपूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक की केरळ. तर मीनाक्षी हे जे मंदिर आहे ते तामिळनाडू राज्यात आहे, ज्याची कॅपिटल आहे चेन्नई. आंध्र प्रदेशचे आहे विशाखापट्टणम, कर्नाटकचे आहे बँगलोर आणि केरळचे आहे तिरुवनंतपुरम. नेक्स्ट, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत, हृदय, मोठे आतडे की जठर. तर लक्षात घ्या, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे ऑप्शन क्रमांक 1 यकृत. नेक्स्ट, पैठण तालुका कोणत्या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते? ऑप्शन आहे संत तुकाराम, संत रविदास, संत नामदेव की संत ज्ञानेश्वर. तर लक्षात घ्या, पैठण तालुका हा संत ज्ञानेश्वरांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला जिल्हा न्यायालय याकरिता जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला 7000 प्रश्न भेटणार आहेत. प्राईज आहे फक्त 249. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, साहित्य, सामान्य ज्ञान, संगणक हे प्रश्न आपण यामध्ये कव्हर केले आहेत. तसेच चालू घडामोडींचे 3000+ प्रश्न आहेत. हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण 9356552560 यावर व्हॉट्सअप करा. तसेच आपला जो सिलेबस दिला आहे त्यामध्ये मराठी व्याकरण देखील आहे. याकरता टॉपिक वाईज आपल्याकडे प्रश्न आहेत. त्यासोबत मिक्स टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत, असे एकूण 1800+ प्रश्न आहेत. आपल्याला जर परचेस करायचं असेल तर आपण 9356552560 यावर मेसेज करू शकता.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? ऑप्शन आहेत पिंपळ, चिंच, वड की सागवान. तर लक्षात घ्या, भारताचा राष्ट्रीय वृक्ष हा ऑप्शन क्रमांक 3 वड आहे. नेक्स्ट, जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय कुठे आहे? ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो. दिल्ली, न्यूयॉर्क, जिनिव्हा की यापैकी नाही? तर जागतिक व्यापारी संघटनाचे मुख्यालय हे ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा या ठिकाणी आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात अभियंता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 15 सप्टेंबर की 16 सप्टेंबर. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, जय जय महाराष्ट्र माझा गीत कोणत्या कवीने लिहिले आहे? ऑप्शन आहेत कुसुमाग्रज, केशवसूत, नादो महानोर की राजा निळकंठ बढे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजा निळकंठ बढे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गीत लिहिले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला आहे. नेक्स्ट, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वरूप राणी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो जन्मदिवस आहे तो बाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर तो दिवस आहे 14 नोव्हेंबर. नेक्स्ट, हिंगोली शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 कयाधू या नदीच्या काठावर हिंगोली शहर वसले आहे. नेक्स्ट, राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 केशवानंद भारती खटला. नेक्स्ट, देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कोणत्या राज्यात साकारण्यात येत आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश या राज्यामध्ये, ज्याची कॅपिटल आहे भोपाळ. आणि मध्य प्रदेशचे जे नव्याने मुख्यमंत्री निवडून आले आहेत त्यांचं नाव विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. नेक्स्ट, अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 आरोही पंडित. नेक्स्ट, दुधाचे सत्व मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॅक्टोमीटर वापरले जाते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिला मेगा टेक्सटाईल पार्क कोठे विद्यार्थी मित्रांनो करण्यात आला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 नांदगाव पेठ अमरावती या ठिकाणी पहिला मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यात आला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्रांचे प्रमाण किती आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 21% इतके आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करायचं आहे. आणि या आधीच्या ज्या टेस्ट आहेत त्या आपण जिल्हा न्यायालय पेपर या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. जिल्हा न्यायालय टेस्ट सिरीज आपल्याला पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सॲप करायचं आहे. थँक्यू.